नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज खूप महत्त्वाचा विषय आपण चर्चा करणार आहोत. लोकांचे माझ्या बाजूने माझ्या विरोधात दोन्ही मतं असू शकतात, पण आपल्याला मूळ मुद्दा गाभ्याकडे जायचं की आता तुम्ही जर पाहिलं असेल बातम्यामध्ये कालच्या की जे अर्ज महानगरपालिका निवडणुकाची घाई चालू आहे, त्याच्यामध्ये अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. 66 ठिकाणी बिनविरोध निवडी झालेल्या आहेत. ही आतापर्यंत रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये. आता बिनविरोध निवडणुका झाल्या, मग या चांगल्या का वाईट, असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, बिनविरोध निवडणुका झाल्या तुमच्या दृष्टीने चांगलं आहे का वाईट आहे? तुम्हाला मतदानाला जायचा त्रास वाचला म्हणून आनंद होतोय की आपल्याला मतदान करता आलं नाही याचं वाईट वाटतंय? हाचा विचार तुम्ही करायचा. आता बिनविरोध निवडणुका म्हणजे काय की एकच माणसाचा अर्ज शिल्लक राहिला आणि बाकीच्यांनी माघार घेतली, म्हणजे त्याला बिनविरोध निवडणुका असं आपण म्हणतो. मग बिनविरोध निवडी का होतात हा एक प्रश्न आहे. राजकीय दबाव, पैसा, राजकारण याचं कारण त्याला आहे. लोकशाही धोक्यात येते का चांगली राहते हा प्रश्न आहे. आणि जनतेची भूमिका याच्याबद्दल काय असावी या प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आता एखाद्या प्रभागामध्ये एकच उमेदवार उरला आणि इतर उमेदवारांनी माघार घेतली की तो उमेदवार निवडून आला बिनविरोध, असं आपण जाहीर करतो. लोक तसं समजतात. आता हे कायद्याने मान्य आहे किंवा एकच अर्ज राहिला तो बिनविरोध निवडून आला. पण लोकशाहीचं काय, म्हणजे मला काय म्हणायचं, एका वार्डामध्ये 4 चांगले लोक उभे आहेत, एक गुंड उभा आहे, पैसेवाला आहे. त्यांनी 4 जणांना सांगितले की 2 जणांना पैसे दिले, ते माघार घेतले. 2 जण माघार घेत नव्हते, त्यांना दमदाटी दिली की तुम्ही असं केलं तर बघा, मग असं काय करतो धंदा बघा, तुमच्या पोराला तर असं करतो, बायकोला तसं. बिचाऱ्यांनी घाबरून माघार घेतलं आणि तो गुंड बिनविरोध निवडून आला. तो विचार करतो मी निवडणुकीमध्ये 5 कोटी खर्च करायच्या ऐवजी यांना 50-50 लाख रुपये दिले, 2 जणांना दमदाटी करून बसवलं, माझे पैसे वाचले आणि मला परत काय होतं की लोकांना जबाब द्यायचं काही कारणच नाही. तुमचं मतदान घेतलं का मी? नाही, मी बिनविरोध आलो. त्याच्यामुळे बांधिलकी हा विषयच पुरत नाही. मोठ्या पक्षाचा जो नेता असतो तो इतर छोट्या पक्षांवर दबाव आणतो की लक्ष घे, सरकार आमचं आहे, जास्त हुशारी केली तर तुझे सगळ्या भानगडी बाहेर काढतो, तुझ्यावर केस लावतो, तुझी चौकशी लावतो, तुझ्या मागं CD लावतो, तुझ्या मागं ED लावतो. हा दबाव आणू शकतात. विरोधकांना माघार घ्यायला भाग पाडलं जातं. पैशाची ताकद, निवडणूक खर्च, सामान्य माणूस लढू शकत नाही पैशाच्या खर्चामुळं. आज महानगरपालिकेत नगरसेवक निवडणूक लढवायची तर 5-10 कोटी रुपये खर्च होतो. सामान्य माणसाची ताकदच नाही ना तेवढी. त्याच्यामुळे चांगला माणूस काम करणार आहे, कार्यकर्ता आहे, पण त्याच्याकडे पैसा नाही म्हणून तो निवडणुकीला उभं राहत नाही. आणि अशा लोकांना पक्षसुद्धा तिकीट देत नाही. किंवा तुमची ताकदच नाही पैशाची तर कशाला उभं राहता? तुम्ही चांगले आहात बरोबर आहे, काय होतं मग माणूस तो कायम सतरंजा उचलणारच राहतो, लोकांची कामं फुकट करत राहतो, त्याला पद काही मिळत नाही. धमक्या, गुंडगिरी, खोटे गुन्हे या भीतीमुळं पण लोक माघार घेतात. नको बाबा कुठं यांच्या नादी लागा म्हणून सुद्धा चांगले लोक उभे राहत नाही. काही वेळा काय होतं, तडजोड होते. तू यावेळेस माघार घे, पुढच्या वेळेस तुला संधी देतो मी, उभं राहत नाही, पण यावेळेस तू माघार घे. आणि मग त्या विश्वासावर लोक, चांगले कार्यकर्ते सुद्धा माघार घेतात. आता हे बिनविरोध निवडीचा परिणाम काय होतं हे तुम्हाला मला समजून सांगायचं. आता काही जणांना वाटतं पश्चिम बंगालमध्ये असं झालं तेव्हा तुम्ही नाही बोलले, बिहारमध्ये तो असं झालं तेव्हा तुम्ही नाही बोलले. बरोबर आहे ना, तिथं पण झालं ते पण वाईट, बिहारमध्ये झालं ते पण वाईट. पण मग हे वाईट प्रथा आता चालू द्यायची का? तर आपल्याला हे प्रथाच बंद पडली पाहिजे. मग ती पश्चिम बंगालमध्ये असो, बिहारमध्ये असो, महाराष्ट्रात असो, की बिनविरोध निवडणुका ज्या आहेत त्यांनी लोकांचे हक्क डावलले जातात. त्यांना मतदान करता येत नाही, त्यांना चांगल्या माणसाला निवडून आणता येत नाही.
किती गुंड असो प्रबळ असो त्याला पाडता येत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल इंदिरा गांधी इलेक्शनमध्ये पडले होते, राहुल गांधी इलेक्शनमध्ये पडले होते, अटल बिहारी इलेक्शनमध्ये पडले होते का नाही? सगळे पडले होते ना, हे मोठमोठे नेते पडलेले आहेत इलेक्शनमध्ये. पण त्यांना पाडणाऱ्या माणसाला लोकांनी मतदान करण्याची संधी मिळाली म्हणून ते पडले. त्यांनी जर दमदाटी केली नाही माघार घे, तर त्यांनी माघार घेतली असते ना. इंदिरा गांधीच्या समोर जर कोणी उभं राहिलं त्यांनी दमदाटी केली तर माघार घेतली. राजनारायणला केलं तर मग राजनारायण निवडून आले, इंदिरा गांधी पडल्या. स्मृती इराणी निवडून आल्या, राहुल गांधी पडले. अनेक भारतामध्ये अनेक मोठमोठे नेते की लोकांच्या इच्छेपुढं त्यांचं काही चाललेलं नाही. ती लोकांना ती संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे माझा सल्ला असेल बिनविरोध निवडीवरच कायद्याने बंधन आणलं पाहिजे की बिनविरोध निवड झाली तर तो पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी मिळाली पाहिजे. काय होतं की निवडून जो माणूस येतो बिनविरोध, तो म्हणतो मला काय कोणा लोकांना हात जोडायची गरजच पडली नाही ना, मग मी त्यांचे कामं करायची काय, माझ्यावर जबाबदारीच नाही. जेव्हा निवडणूक होते, आपल्याला 2 नंबरचा माणूस 500 मतांनी फक्त मागं आहे, आपण चांगलं वागलं नाही तर पुढच्या वेळेस तो निवडून येईल, ही भीती उमेदवाराच्या मनामध्ये कायम असली पाहिजे, तर ते चांगलं वागणार. आपण पैसे देऊन लोक कधी बिनविरोध येऊ अशी जर भावना तयार झाली तर तो कोणाला जुमानतच नाही का. त्याला पडण्याची, आपण निवडणुकीत हारण्याची भीती वाटली तरच तो चांगलं वागू शकतो. ही मतदानाची ताकद आहे. आणि लोकांच्या मनामध्ये आपण चांगलं राहिलंच पाहिजे, नाही तर लोक आपल्याला मतदान करणार नाहीत, ही भावना त्याच्या मनामध्ये असल्याशिवाय तो लोकांना बांधील राहत नाही. उत्तरदायित्व त्याचं संपतं. मतच मागितलं नाही, तुम्ही माझ्याकडे यायचं काय कारण, हा प्रश्न त्याच्या मनात येणार नाही. बरं, एकदा बिनविरोध निवडून आलं, पैसे वाचले की तो भ्रष्टाचार करायला मोकळा होतो, मनमानी कारभार करायला होतं का त्याला भीतीच वाटत नाही की आपण वाईट वागलो तर आपल्याला लोक मतदान करणार, ही भीती राहत नाही. नवीन नेतृत्व उभं राहत. आता काय होतं, काही तरुण पोरं उभे राहतात, राजकारणाचा अनुभव घेतात, निवडणुकीत पडतील ते, पण निवडणूक कशी लढवावी हा अनुभव त्यांना येतो. लोकांकडे जाऊन हात कसे जोडावेत, लोक कोण मतदान करतं कोण करत नाही हा अनुभव त्यांना कधी येणार. त्याच्यामुळे तरुण पोरांचा सुद्धा हिरमोड झालेला दिसून येतो. मग आता बिनविरोध निवड ही कधी स्वीकारार्ह आहे की बिनविरोध निवड स्वीकारूच नाही ना. तुम्ही जर पाहिलं राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात त्याच्यासाठी सगळे पक्ष प्रयत्न करतात, कारण तिथं पदाचं कोण निवडून येणार हे ठरलेलाच. फक्त विरोध करून त्या माणसाचं महत्त्व कमी होऊ नये एवढीच एक भूमिका असते. निवडणूक होण्यापूर्वी लोकांना माहीत असतं कोण उपराष्ट्रपती होणार आहे, कोण उपराष्ट्रपती होणार, कारण ते मतदार फिक्स ठरलेत. कोणाच्या पक्षाकडे बहुमत आहे हे सगळं ठरलेलं आहे. मग विरोधी पक्षाने बळच उभं करून निवडणुकीचा खर्च वाढवायचा आणि त्या पदाची शोभा करायची असं होऊ नये म्हणून तिथं बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केला जातो. महानगरपालिकेसुद्धा बिनविरोध निवडणुका करायला हरकत नाही की असं सगळ्या पक्ष ठेवलं की हा माणूस खूप चांगला आहे, हा काम करणारा आहे, याला संधी यालाच पुढं पाठवायचं, तर ते शक्य आहे. पण दमदाटी करून पैसे देऊन चांगल्या उमेदवाराला जर तुम्ही घरी बसवायला लागला तर लोकांची लोकशाहीचा जो विश्वास आहे तो उतरायला लागतो. लोकांना मतदानाची जी संधी असते ती देतात. पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळेस 2018 पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, 28,000 लोक बिनविरोध आले. ही दडपशाहीच होती ना. पण तिथं झालं म्हणून महाराष्ट्रात करायला काय हरकत आहे, असं चुकीचं आहे. तिथं पण बंदीच घातली म्हणून आमचं म्हणणं काय, मग जनतेने काय करावं, तर तुम्ही प्रश्न विचारा. उमेदवार जो माघार घेतो त्याला विचारा तुम्ही का माघार घेताय, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. आता एक ठिकाणी झालं की एक उमेदवार माघार घ्यायचं, त्याला लोकांनी कोंडून ठेवलं, माघार घ्यायची. शेवटी त्याला पुढाऱ्याने समजून सांगून त्याला माघार घ्यायला लावले. पण लोकांनी असं केलंच पाहिजे, तू माघार घ्यायची नाहीस, आम्ही तुझ्यासाठी प्रचाराला तयारच, आणि मग विना मोबदला त्याच्यासाठी राबलं, हे पैसेवाल्या गुंडांना किंवा दादागिरी करणाऱ्यांना पाडलं तरच त्यांना तो धाडा मिळू शकतो. कारण लोकशाहीची ती ताकद आहे की तुम्ही मतदान केलं तर चांगल्या गुंडांना सुद्धा धाडा शिकवता येतो. तरुणांनी निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे.
कोणत्याही दबावाला बळी पडता कामा नये. आज आपण मतदानाचा हक्क गमावला. आज 66 लोक बिनविरोध निवडून आले. उद्या विधानसभेमध्ये 288 पैकी 200 लोक बिनविरोध निवडून आले, तर मग निवडणुकाला काय अधिक हा अर्थच नाही राहिला. 5 वर्ष खूप पैसे कमवायचे आणि आपल्या विरोधकांना पैसे देऊन गप्प बसवायचं. 200 सीट निवडून आल्या असं होऊ शकतं काही दिवसांनी. आता होईल असं नाही, पण असं होऊ शकतं. खूप उमेदवार विचार काय करतात, आपण नगरसेवक म्हणून निवडून येऊन काय करणार, तर आपल्याला पैसे मिळाले. किती कमवणार आपण 5 वर्षात? 5 कोटी. मग हा आपल्याला देतो ना घर बसल्या 4 कोटी. खर्च न करता आपल्याला खर्च करावा लागतो, मग 5 कोटी मिळणार नाही का. 2 कोटी खर्च धरून हातात 3 कोटी राहतात. 4 कोटी देतोय ना, ठीक आहे, आमची माघार. घर बसल्या 4 कोटी उभ्या. असा विचार करणारे खूप लोक आहेत, मी जवळून पाहिलेलं आहे. तर काहीतरी कायदा व्हावा की बिनविरोध निवडणुका ज्या डिक्लेअर होतात त्याच्यासाठी त्याचा अभ्यास करून तज्ज्ञांनी काहीतरी छान कायदा बनवावा एवढीच इच्छा आहे. कारण महानगरपालिकेच्या निवडणुका, नगर परिषद निवडणुका ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्याच्यातून कार्यकर्ते तयार होतात. लोक ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेले आहेत, हे आपण पाहिलं. एक चहावाला पंतप्रधान झालेल्या लोकांनी पाहिला. तर कशामुळे पाहिला? तर लोकशाहीमुळे पाहिला, नाही का. तर आपल्याला ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही पहिली जी आहे पायरी, ती पायरी नीट जपली पाहिजे. तुमच्या प्रभागामध्ये कोण बिनविरोध निवडून आलं किंवा तुमचं मत काय आहे, माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का नाही पटत, हे दोन्ही गोष्टी सांगा. मी तुम्हाला सांगितलं की बाकीच्या ठिकाणी झालं म्हणून आपल्याकडं पण व्हावं, तर सगळीकडेच होणे अशी माझी इच्छा आहे. आणि आपण जर लोकशाही आज जपली नाही तर काही दिवसांनी आपले हक्क आपण गमावलेलं दिसून. अनेक चांगले तज्ज्ञ होतात की तेव्हा तुम्ही काय झोपले होते का, तुम्ही असं केले का, आत्ताच जागे झाले का. आज त्यावेळेस तिकडं विरोध केला नाही. आम्ही आज महाराष्ट्रात घडते, महाराष्ट्रात विरोध करतो. पत्रकारांनी किंवा पेपरवाल्याने, यूट्यूब चॅनलवाल्याने, टी व्हीवाल्याने या गोष्टीवर जास्त प्रकाश टाकला पाहिजे आणि हा प्रश्न उचलून धरावा अशी माझी त्यांना विनंती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.